तो प्यारे बच्चों, व्हेरी गुड मॉर्निंग माझ्या लाडक्या बाल मित्रांनो. वेलकम बॅक टू मैथमेटिक्स. मैथमेटिक्स मेड इजी बाय प्रोफेसर कारखेले एबी. प्यारे बच्चों, वी आर लर्निंग साइन रूल, द ओनली प्रूफ दैट वी हैव टू लर्न इन दिस लेक्चर, व्हिच इज व्हेरी फेमस फॉर द एग्जाम्स. एक्झाम मध्ये हा प्रूफ येतो, पुढे कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आहे. प्रूफ्स तर येतातच येतात, त्यापैकी हा एक रूल ठीक से पढ़ा जाए. साइन रूल. साइन साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे त्यापैकी साइन वाला रूल काय सांगतो की ए अपॉन साइन एस, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन बी. बालमित्रांनो, सोल्युशन ऑफ ट्रायंगल नावाचा टॉपिक चालू आहे आपला ऍक्च्युली. आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये एक गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची आहे की वेन यू आर हॅव्हिंग एनी पर्टिक्युलर ट्रायंगल, कसाही असू दे, सपोज तो एबीसी आहे, कम ऑन बेटा नीट लक्ष दे. सोल्युशन ऑफ ट्रायंगल ह्या टॉपिक मध्ये कम ऑन, इथून पुढे जेव्हा पण एखादा ट्रायंगल एबीसी पी क्यू आर आहे, तर the vertices of the triangles are denoted by capital letters. Vertices by capital letters. कन्व्हेन्शन्स आहेत मस्तपैकी, तुम्हाला ते समजून सांगतो, जरा थोडस व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. व्हर्टायसेस आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. ओके. साइड्स, ज्या ट्रायंगलच्या साइड्स आहे बच्चा, साइड्स बाय स्मॉल लेटर्स. साइड्स बाय स्मॉल लेटर्स. आणि कॅपिटल ए अँगल समोरची साइड छोटा आहे. नीट लक्ष दे. कॅपिटल ए समोरची साइड छोटा आहे, कॅपिटल बी समोरची साइड छोटा बी, आणि कॅपिटल सी त्या वर्टायसेस समोरची साइड छोटा सी. क्लिअर आहे. वर्टायसेस बाय कॅपिटल लेटर्स, साइड्स बाय स्मॉल लेटर्स. आणि अपोजिट, हे कन्व्हेन्शन झालं. अँगलच्या समोर साइड, रिस्पेक्टिव्ह अँगलच्या समोर त्याची साइड, ए च्या समोर ए, बी च्या समोर बी, सी च्या समोर सी. स्मॉल आणि कॅपिटलचा झोल 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 करून तरी गडबड घोटाला रे. अच्छा, याच्यात काही गडबड करायची नाही. साइन रूल को प्रूव्ह किया जाए. आता हा जो रूल वरती दिसतोय आणि जी सर्कम रेडियस आहे, डोंट वरी अबाउट दॅट सर्कम रेडियस. सर्कम रेडियस इज नथिंग न्यू. सपोज युअर ट्रायंगल इज इन्स्क्राइब्ड इन द सर्कल. ओके. आणि ही ओके, दिस इज आर ना बेटा. ओके, चलो आता लक्ष दे बेटा. आर प्लस आर टू आर. आता लक्ष दे, हे प्रूव्ह करायचं मला साइन रूल कसा करायचा. तर साइन रूल प्रूव्ह करायसाठी पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की ट्रिगोनोमेट्री हा असा पार्ट आहे, इट होल्ड्स फॉर राईट अँगल ट्रायंगल. जोपर्यंत राईट अँगल ट्रायंगल पिक्चर मध्ये येत नाही, इट विल बी ऑफ नो यूज. सो मी वरतून ए पासून छेक 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 टू चुक इथे एक डी पॉइंट घेतला, परपेंडिक्युलर टाकला. मुद्दाम छोटा हे असं लिहितो. ओके. हा, मी काय केलं, ए पासून खाली डी ला एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला. ए पासून डी पर्यंत एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला. बेटा आता माझा जो ट्रायंगल एबीसी आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, यू नो इट इज बेस इनटू हाईट. कुठल्याही ट्रायंगलचा एरिया कसा देतो बेटा आपण, बेस इनटू हाईट. माझ्या ट्रायंगलचा बेस काय, बीसी. माझ्या ट्रायंगलची हाईट काय, एडी. ऍग्री. इज इक्वल टू, बेटा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे मला सांगा, इन ट्रायंगल ए बी डी, बरं का, आता यातला हा जो बीसी आहे, त्या बीसीला मी असं म्हणू का, छोटा ए गुणिले हा जो एडी आहे, तर एडी ही अँगल बी ची अपोजिट साइड आहे. आणि मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे आपण एक याला थीटा घ्यायचो, थीटाच्या अपोजिट. ओके. नॉर्मली करा, नाही तर मी सांगतो त्या ट्रिक नाही करा. तो आता एडी कोणाच्या अपोजिट आहे, बीच्या. मग मी कसं लक्षात ठेवतो, इट इज एडी इज नथिंग बट साइन ऑफ बी. कोणी गुणायचं, हायपोने, म्हणजेच सीने. आय कॅन डायरेक्टली राईट सी साइन बी. लय फास्ट झाला, सावकाश. बेटा इन ट्रायंगल एबीडी, मी स्टेप बाय स्टेप करतो. हे बघा, इन ट्रायंगल ए बी डी, मी रूल साइन रूल करतोय, त्याच्यामुळे मी असं घेऊ का बेटा, हे बघ, साइन ऑफ बी, साइन ऑफ बी इज अपोजिट अपॉन हायपो. आहे का नाही बेटा. थोडीशी जागेची अडचण आली, मी इथं घेतो.
in triangle ABD, sin B will be opposite म्हणजेच AD अपॉन हायपोटेनियसला मी असं म्हणू का AB, राईट. मग मला सांग बेटा, AD भागिले हा जो AB आहे तो आहे का नाही छोटा c, म्हणजेच मी ह्या AD ला असं लिहू शकतो का नाही, C sin B लिहू शकतो का नाही बेटा. तो जो AD आहे मी त्याला काय लिहू शकतो बच्चा, C sin B. सो हा जो AD आहे त्याला मी काय लिहितो, C sin B, बरोबर. आणि मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC ला मी असं लिहू का, AC sin B. क्लिअर आहे, AC sin B. दिस इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC. इथपर्यंत कोणाला काही अडचण. दिस AD was written to be C sin B. क्लिअर आहे. चला याचा स्क्रीनशॉट घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज AC sin B. अरे एक मिनिट, what I did 1/2 बेस इंटू हाइट, मी डायरेक्ट बेस इंटू हाइट पॅरेललोग्रामचा लिहिला. आय एम व्हेरी सॉरी प्यारे बच्चो, 1/2 फॅक्टर राहिला, 1/2 इंटू बेस इंटू हाइट. आय एम व्हेरी सॉरी, 1/2 इंटू बेस इंटू हाइट. सो 1/2 ओके, 1/2 बरं का. आता एक काम करतो, हा भागिलेच 2 अलीकडे घेतो आणि असं लिहितो 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AC साइन B. चला स्क्रीनशॉट घ्या. झालं. आता मी ही जी एक केस घेतली की ज्या पद्धतीचा ट्रायंगल दाखवून साइन ऑफ B घेतला, तशाच पद्धतीने मी साइन ऑफ A घेऊ शकतो, साइन ऑफ C घेऊ शकतो. तर रिस्पेक्टिव्ह चेंजेस काय होतील ते पहा. व्हॉट कॅन बी द रिस्पेक्टिव्ह चेंजेस. कॅन आय से सिमिलरली, I can write 2 times area of triangle ABC, 2 times area of triangle ABC can be written as, बरोबर का बेटा, AC च्या ऐवजी किंवा आता इथं AC sin B आहे, साइन ऑफ B च्या ऐवजी A घेतला. व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, B असताना AC आहे, तर A असताना काय होईल, BC. सो BC साइन A. ओके. अजून कसा प्रकार लिहू शकतो मी त्याला, साइन ऑफ C जर का लिहिला तर इथं काय होईल, AB. सो AB साइन ऑफ C. आर यू अंडरस्टँडिंग. सो देअरफोर मी या तिघांना जर का इक्वेट केलं, कोणाकोणाला, 1 2 आणि 3, सो 2 टाइम्स सगळ्यांनाच घेत करतो, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC ला मी कंबाईन असं लिहू शकतो. पहिला आन्सर AC साइन B इज इक्वल टू, दुसरा आन्सर BC साइन A, आणि तिसरा आन्सर AB साइन C. क्लिअर आहे. हे पहिलं मी काढलं होतं, एनालॉजी वापरली, दुसरे दोघं काढले आणि 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC सोबत हे आणि हे या तिघांना इक्वेट केला. ठीक आहे. आता लक्ष दे, मी काय करतो, डिवाइड थ्रोड बाय ABC, डिवाइड थ्रो आउट बाय ABC. सो 1 2 3 हे 3 रेशो घेतो, AC साइन B ला कशाने बघायचं, ABC. BC साइन A ला कशाने बघायचंय, ABC. आणि AB साइन C ला ABC ने. झालं. आता बघ, AC कॅन्सल, BC आणि हे BC कॅन्सल, AB कॅन्सल. सो साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन A अपॉन A इज इक्वल टू साइन C अपॉन C. यालाच मी असं लिहू शकतो बेटा, दॅट इज A अपॉन साइन A. रेशोच आहेत ना ते, रेसिप्रोकल पण करू शकतो, इज इक्वल टू B अपॉन साइन B is equal to C upon sin C, and you have to remember that it is also equal to 2R, 2 times the circumradius. It is important for numerical solving in the
competitive exams. So this is the simple proof of the sign rule. एकदा स्क्रीनशॉट घ्या, त्याचे वेगवेगळे फॉर्म्स लिहू आणि आजच्या लेक्चरला आपण थांबू. Done with the screenshot? व्हेरी सिम्पल. एरिया ऑफ ट्रायंगल घ्यायचा 1/2 बेस इंटू हाईट. एक फॉर्म लिहायचा, तर एका फॉर्मवर उरलेले 2 लिहायचे, इक्वेट करायचे डिवाइड बाय एबीसी. इट वॉज दॅट इझी. आता हा जो साइन रूल आहे याचे डिफरंट फॉर्म्स मी एकदा लिहितो की जेणेकरून आपल्याला याला वापरायचंय. ठीक आहे. डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल. प्रॉब्लेम सोडवताना याचे डिफरंट फॉर्म्स पैकी सगळ्यात पहिला ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. आणि याला एक कॉन्स्टंट, आता हे रेशोज आहेत ना सगळे, सो याला मी काय म्हणू शकतो बच्चा, के म्हणू शकतो, एक कॉन्स्टंट के. मग ए काय होईल रे बेटा, के साइन ए. बी काय होईल, के साइन बी. सी काय होईल, के साइन सी. हा झाला पहिला वे ऑफ युजिंग. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण, वी हॅव एक्सप्रेस्ड साइड्स इन टर्म्स ऑफ साइन्स ऑफ द अँगल्स. काय केलं याच्यामध्ये आपण, ऍक्च्युली छोट्या एबीसी काय असतात, साइड्स. कशामध्ये, इंटू साइन्स ऑफ अँगल्स. साइड्सला कशामध्ये लिहिलं, साइन्स ऑफ अँगल्स मध्ये. मग आता उलट करून जर केलं तर साइन ए अपॉन ए, साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी. याला मी आता लिहितो के. सो देअरफॉर बेटा साइन ऑफ ए विल बी ए के. नीट लक्ष द्या, वापरायचं आपल्याला, दॅट्स व्हेरी इझी. साइन ऑफ ए विल बी ए के, साइन ऑफ बी will be bk, साइन ऑफ सी will be ck. म्हणजे इथं काय केलं आपण, साइन्स ऑफ अँगल्स कशामध्ये रिप्रेझेंट केले रे, साइन्स ऑफ अँगल्स कशामध्ये रिप्रेझेंट केले, साइड्स मध्ये. आर यू अंडरस्टँडिंग? टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. थांब एक सेकंड नाही लिहू द्याला. हा झाला सेकंड वे, स्क्रीनशॉट घ्या. झालं. थर्ड वे ऑफ रायटिंग दिस. थर्ड वे ऑफ रायटिंग, मला जर सर्कम रेडियसच्या टर्म्स मध्ये याला लिहायचं असेल, कोणाच्या टर्म्स मध्ये, सर्कम रेडियसच्या, तर कसं लिहिणार मी, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी is equal to 2r. I can write a is equal to 2r sin a, b is equal to 2r sin b आणि c is equal to 2r sin c. काय 2r ला फक्त sin a sin b sin c can get multiplied. सो ह्या अशाही प्रकारे आपण याला वापरू शकतो. So please take screenshot of this and today we will stop here. All right बेटा.